हॅलो एव्हरीवन, गिरनार कोचिंग अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे सीसॅट मधील एक नवीन टॉपिक चालू करणार आहोत। तो म्हणजे मालिकापूर्ती। त्यालाच काय म्हणतात तर सिरीज कंप्लीशन असं म्हणतात। तर आता सिरीज म्हणजे काय असतं तर काही संख्या किंवा समूह हा एका विशिष्ट रचनेनुसार मांडलेला असतो, क्रम असतो, त्याला सिक्वेन्स म्हणतो। आणि त्या प्रत्येक संख्या किंवा वर्णगटाला काय म्हणतो त्यातली एक एक संख्या असते त्याला आपण पदे म्हणतात। आणि या सर्व संख्यांमध्ये किंवा मालिकामध्ये एक प्रकारचा विशिष्ट संबंध असतो, तो संबंध आपल्याला ओळखायचा असतो आणि त्या पुढची संख्या आपल्याला शोधायची असते। तर या सिरीज कंप्लीशन मध्ये किंवा मालिकापूर्तीमध्ये चार प्रकारे प्रश्न विचारले जातात। तर पहिला आहे संख्या मालिका, या संख्यांवरती प्रश्न विचारले जातात। दुसरा आहे वर्णमालिका, तिसरा आहे संख्या वर्णमालिका म्हणजे दोन्ही मिक्स असतात, संख्या पण असतात आणि वर्ण पण असतात आणि त्यामध्ये कुठेतरी प्रश्नचिन्ह असतं आणि त्या जागी कोणती संख्या किंवा वर्ण येईल असं विचारलेलं असतं। आणि चौथं काय आहे तर लयबद्ध मालिका, असे चार प्रकार पडतात। तर आपण पहिल्या टाइप पासून चालू करूयात की संख्या मालिका। तर संख्या मालिकामध्ये कसं असतं तर त्या दिलेल्या संख्यामध्ये अनेक प्रकारचे संबंध असतात, जसं वर्गसंख्या असतील, घनसंख्या असतील किंवा एकमेकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार किंवा मूळ संख्या, त्रिकोणी संख्या असा समावेश होतो। तर आपण उदाहरण थ्रू बघूयात। सपोज आपण संख्या मालिकापासून चालू करूयात। एक उदाहरण घेऊया। अशा संख्या दिलेत आपल्याला 1, 9, 25, प्रश्नचिन्ह आणि 121। म्हणजे जसं आपण थोडक्यात बघितलं, हा आपल्याला संख्यांचा काय दिलाय, एक समूह दिलाय किंवा अनेक संख्या आपल्याला एकत्र दिलेत। यामध्ये प्रत्येक संख्यामध्ये काही ना काहीतरी संबंध आहे आणि तो समान संबंध ओळखून या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं आपल्याला विचारलंय। तर यामध्ये कसा संबंध शोधायचा, ही जी मालिका दिली आपल्याला, तर काय करायचं, सर्वात पहिले तर सोप्या पद्धतीने जायचं, त्या दोघांमधली बेरीज सेम आहे का बघायचं, वजाबाकी म्हणजे फरक सेम आहे का, गुणाकार, भागाकार, आणि मग अवघड पुढच्या स्टेपमध्ये बघायचं की काय संबंध लागतो। पण नेहमी सुरुवात करताना बेरीज किंवा वजाबाकी याच्यातूनच जायचं, कारण मोस्ट ऑफ द एक्झाम्पल मध्ये तोच संबंध विचारलेला असतो। तर आता आपण बघूयात 1 आणि 9 यामध्ये कितीचा फरक आहे, म्हणजे 1 मध्ये किती मिळवल्यावर 9 येतं तर 8, 1 आणि 9 मध्ये 8चा फरक आहे। मग 9 आणि 25 मध्ये कितीचा फरक आहे, म्हणजे 25 वजा 9 किती येतं तर या दोघांमध्ये फरक आहे 16चा। म्हणजे थोडक्यात आपण असं लिहून घेऊ म्हणजे समजेल, 9 वजा 1 किती येतंय 8, म्हणजे ह्या दोघांमध्ये 8चा फरक आहे। 25 वजा 9 करू, 25 वजा 9 किती 16, म्हणजे या दोघांमधला फरक आहे 16। मग आता ह्या दोघांमध्ये फरक काय आहे, आता पुढची संख्या आपल्याला ओळखायची, ही संख्या ओळखायची। त्याच्या जेव्हा आपण ही संख्या ओळखू तेव्हा आपल्याला समजेल की नक्की ह्याचा आणि ह्याचा पण हा सेम संबंध आहे का। मग आता बघायचं या दोघांमध्ये काय संबंध आहे तर 8चा पाढा आहे, म्हणजे 8ची पट आहे, 8 1 8, 8 2 16, किंवा असं करू शकतो आपण 8 आणि 16 मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 8 2 16, मग 16ची दुप्पट करायची, 16 2 किती 32, मग ह्याच्यामध्ये काय करायचं आपण 32 ऍड करायचं, मग 25 अधिक 32 किती येतं तर ते येते 57। म्हणजे या दोघांमध्ये 8चा फरक, या दोघांमध्ये 16चा फरक, या दोघांमध्ये आला 32चा फरक। जर आपण 32चा फरक पकडला तर इथे येणारी संख्या काय येईल 57। मग आता चेक करू तो संबंध इथे आहे का। मग आता काय करायचं 121 वजा 57 करून बघूयात। तर 121 वजा 57 किती येतं तर 64, म्हणजे या 57 आणि 121 मधला फरक किती 64। आणि आपलं तेच लॉजिक होतं दुप्पट, 8ची दुप्पट 16, 16ची दुप्पट 32, 32ची दुप्पट किती 64, म्हणजे आपल्या या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या काय आहे, उत्तर काय तर 57। अशा प्रकारचे प्रश्न हे संख्या मालिकेत विचारले जातात। तर आपण काही एक्झाम्पल थ्रू बघूयात की कसं सॉल्व्ह करायचं। फर्स्ट क्वेश्चन बघूया, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल आणि हा आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेत खाली, तर आपण सॉल्व्ह करूया। तर काय दिलाय आपल्याला प्रश्न 3, 5, 8, 13 आणि पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं विचारलं। तर आपण सुरुवात करूयात, फरक या दोघांमध्ये किती आहे प्रत्येक संख्यामध्ये, तर 3 आणि 5 मध्ये फरक किती आहे, 3 अधिक 2 5 येतं, म्हणजे 2चा फरक आहे। 5 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे, म्हणजे थोडक्यात 5 वजा 3 किती 2, म्हणजे इथे फरक 2चा आहे। 8 वजा 5 किती 8 वजा 5 3, म्हणजे ह्या दोघांमध्ये फरक कितीचा आहे 3चा आहे। सेम या दोघांमध्ये फरक किती म्हणजे काय 13 वजा 8 किती येतं 5, म्हणजे या दोघांचा फरक आला 5। मग आता इथे येणारी संख्या शोधायची,
मग आपण काय ऍड करणार, कसं करणार, तर मग काय करायचं, हा जो आलेला फरक आहे या संख्यांमध्ये काय संबंध आहे ते बघायचं. तर पहिली संख्या आहे 2, दुसरी संख्या आहे 3, तिसरी संख्या आहे 5. बघत्या क्षणी आपल्याला समजतंय या कोणत्या संख्या आहेत, क्रमवार मूळ संख्या आहेत. म्हणजे 2, 3, 5 या क्रमवार मूळ संख्या आहेत. म्हणून काय करायचं, यांच्या पुढची येणारी मूळ संख्या तो इथला फरक असणार. मग 5च्या पुढची मूळ संख्या काय आहे, ती आहे 7. म्हणून काय करायचं, या 13 मध्ये काय करायचं, 13 अधिक 7 करायचं, म्हणजे आपली ही प्रश्नचिन्हाच्या जागची येणारी संख्या. मग 13 अधिक 7 किती येतं, 20. म्हणून आपलं उत्तर काय आलं, ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. पण हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्या अगोदर मी सर्वांना एक सांगेन की अशा प्रकारचे सिरीज कंप्लिशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं कमीत कमीत 1 ते 20 पर्यंतचे आपल्याला वर्ग, 1 ते 10 पर्यंतचे घन, अगदी कमीत कमीत 10 पर्यंतच्या किंवा 100 पर्यंतच्या मूळ संख्या पण पाठ करायला खूप अवघड नाहीये. त्या मूळ संख्या पाठ असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा आपण प्रश्न बघतो तेव्हा त्या नंबरवरूनच आपल्याला समजतं की यामध्ये काय संबंध आहे आणि फास्ट आपण सॉल्व्ह करू शकतो. म्हणून ते माहित असणं किंवा पाठ असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण प्रश्न बघूयात. प्रश्न काय आहे, 16, 25, 36, 49, 64. आता इथे आपल्याला बघता क्षणी कळतं या सर्व काय आहेत, वर्ग संख्या आहेत. 16 कशाचा वर्ग आहे, 16 वर्ग आहे 4चा. 25 कशाचा वर्ग आहे, 25 वर्ग आहे 5चा. पुढे 36 6चा वर्ग आहे, 49 7चा वर्ग आहे, 64 8चा वर्ग आहे. म्हणजे काय, या सर्व वर्ग संख्या आहेत. आणि कशा संख्यांचा वर्ग आहे, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे क्रमवार संख्या आहेत. म्हणजे येणारी पुढची संख्या ही कोणत्या संख्येचा वर्ग असणार आहे, 8च्या पुढची क्रमवार संख्या 9. म्हणजे येणारी संख्या ही 9चा वर्ग म्हणजे किती, 81. ही आपल्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या म्हणजे 9चा वर्ग 81. ऑप्शन नंबर 1 हे झालं आपलं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 3, 9, 27 क्वेश्चन मार्क आणि 243. आणि हे आपल्याला हे खाली 4 ऑप्शन्स दिलेत. इथे आपल्याला मधली संख्या शोधायची, शेवटचा नाही, मध्ये क्वेश्चन मार्क आहे. तर या संख्यांमध्ये काय संबंध आहे ते आपण आधी शोधूयात. तर काय आहे, 3, 9 या 2 संख्यामध्ये काय संबंध आहे, तर 3 त्रिक 9 म्हणजे ही दुसरी संख्या येण्यासाठी या पहिल्या संख्येला 3 ने गुणले. सेम 27 येण्यासाठी 9 ला 3 ने गुणले. 9 त्रिक 27 म्हणजे काय, थोडक्यात हे 9 म्हणजे काय आहे, 3 गुणिले 3 म्हणजे पहिल्या संख्येला कितीने गुणले, 3 ने गुणले. सेम हे 27 येण्यासाठी अगोदरची संख्या कोणती आहे, 9. या 9 ला कितीने गुणले, 3 ने गुणले. म्हणजे या दोघांमध्ये लॉजिक सेम आहे, गुणिले 3 गुणिले 3. मग आपण या संख्येला पण 3 ने गुणूयात म्हणजे पुढची संख्या येईल. म्हणजे काय, 27 गुणिले 3 करणार. यांचा गुणाकार किती येतो, 81. ऑप्शन मध्ये आहे तरी पण आपण पुढची संख्या येते का बघूया. म्हणजे आपलं लॉजिक बरोबर आहे का किंवा आन्सर आपण काढलेलं करेक्ट आहे का ते समजेल. या सर्व संख्येला 3 ने गुणले म्हणून या 81 ला 3 ने गुणल्यावर ही संख्या येते का, 81 गुणिले 3 किती येतं, 3 एके 3 आणि 8 त्रिक 24 म्हणजे 243. आणि ती संख्या इथे आपल्याला दिली म्हणजे आपलं लॉजिक करेक्ट आहे. आपलं उत्तर काय, 81. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हे अंश छेद रूपातली सिरीज कंप्लिशन आपल्याला विचारले. तर काय करायचं, एक तरी आपल्याला कॉमन दिसतंय. प्रत्येक ठिकाणी अंशाला काय आहे, 1 आणि ऑप्शन्स मध्ये पण 1 दिले म्हणजे फॉर शुअर आपला अंशाला काय येणार आहे, जी संख्या येणार ती 1 येणार आहे. मग आता फक्त छेदातल्या संख्येचा काय संबंध आहे तो आपल्याला शोधून काढायचा आहे. तर आता 3 आणि 8 या संख्यांमध्ये काय फरक आहे, 3 ला 3 ने गुणली तर काय येतं, 9 म्हणजे 3 गुणिले 3 9 आणि 9 वजा 1 केलं तर काय येतंय आपलं 8. सेम तो संबंध आहे का बघूया. या 8 ला 3 ने गुणायचं, 8 त्रिक 24 वजा 1 23 आणि ती संख्या आपली पुढची संख्या आहे. सेम या 23 ला आपण 3 ने गुणूया, 23 त्रिक 69 आणि 69 वजा 1 किती येतं, 68. तीच आपली आहे ही पुढची संख्या. म्हणून काय करायचं, ह्याच्या पुढच्या संख्येला सेम हेच करायचं. म्हणजे काय लॉजिक आहे, येणार प्रत्येक संख्येला गुणिले 3 करायचं आणि त्याच्यातून वजा 1. हा इथे संबंध आहे प्रत्येक संख्यांमध्ये. म्हणून येणारी पुढची संख्या काढताना काय करायचं, 68 गुणिले 3 वजा 1 करायचं. मग 68 गुणिले 3 किती येतं, 204. 204 वजा 1 म्हणजेच किती, 203. म्हणजे आपलं उत्तर काय आलं, अंशाला तर आपलं 1 येणार आहे आणि छेदाला काय 203 म्हणजे 1/203 हे झालं आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 1, 2, 9, 64 आणि क्वेश्चन मार्क
आणि खाली 4 हे ऑप्शन्स दिलेत. हा दिसताना संख्या खूप छोट्या दिसतात आहे, पण लॉजिक खूप इझी पण आहे सापडलं तर लगेच, नाही तर खूप डिफिकल्ट पण वाटतात असे प्रकारचे क्वेश्चन्स. तर खूप इझी लॉजिक आहे. काय आहे ते बघूयात. आता पहिलं तर आहे 1, 2, 9. यामध्ये बेरजेचा म्हणजे ॲडिशनचा काही संबंध येतोय का? 1 आणि 1 2 येतं, म्हणजे इथे 1चा फरक आहे. इथे 9 वजा 2 किती? 7. म्हणजे 1 आणि 7 मध्ये काही फरक आहे का? नाही. इथे बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकारातला काहीही संबंध येत नाही. तर हे कसं सॉल्व्ह केलंय? 1 म्हणजे काय असतं? 1चा घातांक 0 म्हणजे काय असतं? 1. 2 म्हणजे काय असतं? 2चा घातांक 1 म्हणजे काय असतं? 2. म्हणजे 1 आणि 2 ह्या दोन संख्या आपल्याला समजल्या. 9 म्हणजे काय असतं? 3चा वर्ग म्हणजे असतं 9. म्हणजे क्रमवार संख्यांचा घातांक चालू होतो. 1चा घातांक 1, 2, 3. 1चा घातांक 0, 2चा घातांक 1, 3चा घातांक 2. मग 64 म्हणजे काय? क्रमवार संख्या आहेत ना, 1, 2, 3, 4. मग आता घातांकांची पण वाढ होते. 0, 1, 2, 3. 4चा घन 64 आणि तेच दिले आपल्याला 64. म्हणजे 1चा घातांक 0, 1, 2चा घातांक 1, 2, 3चा वर्ग 9, 4चा घन 64. मग आता ह्याच्या पुढची संख्या काय येणार? तर क्रमवार पुढची संख्या 1, 2, 3, 4 नंतर काय येणार? 5. आणि घातांक काय येणार? 0, 1, 2, 3 नंतर इथे काय येणार? 5चा घातांक 4. मग 5चा घातांक 4 किती असतं? 625. म्हणजे आपला आन्सर काय? तर 625. ऑप्शन नंबर 4 हे झालं आपलं आन्सर. या टॉपिकवर विचारला जाणाऱ्या प्रश्नांचे डिफरंट टाइप्स आणि त्यांची एक्झाम्पल बघण्यासाठी या व्हिडिओचा सेकंड पार्ट नक्की बघा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा.